सिव्हिल हॉस्पिटलमधली आणि 4th सेमची ही शेवटची नाईट बघा. आता काय आपली नाईट नाही काय नाही, तर सगळं फक्त मॉर्निंग आणि इव्हनिंग 2 उरलेत आपले. काय म्हणता मित्रांनो, आज काय कॉलेजची बस नाही आहे म्हणून सरळ पकडली महामंडळ आणि आलो रूमकडे बघा. आधी रूमवर येऊन झालो फ्रेश, थकवा होता पण जाऊ दे म्हणलं, टाईम वेस्ट करायचं नाही आपल्याला. सरळ निघालो जिमला. जर थोडा आळस करल तर मी झोपी जाईल म्हणलं, म्हणून पटकन रूमच्या बाहेर पडलो फ्रेश होऊन आणि आलो सरळ जिमपाशी. आज आपल्याला बॅक करायचे होते आणि जय बजरंगबली की म्हणलं, आळस होता म्हणून थोडं आरशामध्ये बघून मोटिवेट केलं स्वतःला आणि आलो वॉर्मअप करायला. थोडं कॅमेरा केला आधी व्यवस्थित, घेतले स्ट्रेचिंग करून. लेग खूप दुखायला लेग मारल्यामुळं, म्हणून त्याला आधी मोकळं केलं नाही तर मूड खराब होतो. आज थोडं हेवी वेट मारला आणि वेट मारते वेळेस ना मजा येईल ती, म्हणजे आपल्याला स्ट्रेंथ वाढली असं फील होतं आहे. चला मग कन्सिस्टन्सी इज अ मॅटर बघा, कळलं का. सुरुवात केली आणि आज बॅग एकदम कडक पद्धतीनं मारली बघा. तुम्ही फक्त बघा बॅगची प्रोग्रेस कशी आहे. मागच्या वेळेसपेक्षा ना चांगलीच ग्रोथ. आधी हेवी वेट जात नव्हते, आता हेवी वेट जात आहेत बघा, मजा येते. तुम्ही बघा फुलपाखरू पण दिसते आता हळूहळू. सगळं झालं. महत्त्वाचं काय होतं, पोस्ट वर्कआउट मील ती बनवली होती, मस्त खाऊन घेतली आणि आजची टेस्टी बनली होती एकदम. आता ते झाल्यानंतर फ्रेश वगैरे झालो व्यवस्थित. आता फ्रेश झालं की सरळ गेलो झोपी आणि रात्रीच्या ना सरळ 8 वाजता उठलो बघा. आणि उठल्या जेवण केलं, कारण अक्षयचं जेवण बनून गेलं होतं, त्याची आणि आजीची नाईट होती. आणि जेवण झालं पोटभर. आता पाऊस पण बाहेर खूप पडायला तर आणि लाईट ये जा करायला ती, काय करू कळत नव्हतं. तुम्ही माझं पहिलं ऐका, आधी मला करा फॉलो, मग करा कमेंट, मग करा लाईक. तोपर्यंत तुम्हाला उद्या भेटतो मी. बाय.